शिल्पाच किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण टोमॅटो केचप कसं बनवायचं ते बघणार आहे। सर्वात प्रथम टोमॅटो धुवून पुसून चिरून घ्यायचे। हे सगळं शिजवत ठेवायचं आहे। त्यासाठी कुकरमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, बेडगी मिरची, आलं, मिरी, लवंग, चवीनुसार मीठ, साखर आणि कलर येण्यासाठी 1/4 बीट घ्यायचं आहे। बाजारातून केमिकलचा कलर आणायची गरज नाही। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजवत ठेवायचं। 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवत ठेवणार आहे। मीडियम हीटवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्या आपण काढून घेतल्या। टोमॅटो खूप छान शिजले, तुम्ही बघू शकता। हे 10 ते 15 मिनिट गार होण्यासाठी आपण ठेवूया। गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ओतून छानपैकी त्याची प्युरी करून घेणार आहे। टोमॅटो आणि उकडलेलं बीट मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। आपण हे गाळून घेतलं जेणेकरून त्यामध्ये बिया राहायला नको। तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान आलेली आहे। हा सॉस तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने स्टोअर करू शकतात आणि रूम टेम्परेचरवर 1 महिना। तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्याबद्दल थँक्यू। कुठल्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता घरगुती बनवलेला सॉस कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।